मेडिकल कॉलेज आहे महाराष्ट्रातलं, त्यांनी जो सर्वे केला महाराष्ट्रातल्या मेडिकल कॉलेजचा, त्याच्यामध्ये नंबर 1चं मेडिकल कॉलेज आपलं आहे. आणि म्हणून 8 जुलै 2026ला BSc नर्सिंग हा कोर्स जो आहे, त्या BSc नर्सिंग कोर्सला आपल्याला मान्यता मिळाली. मी BSc नर्सिंग कोर्सचा उल्लेख होण्यासाठीच केला, कारण सगळ्यांना असं वाटतं की जसं आपलं GNM आणि ANM कॉलेज आहे तसं हे कॉलेज आहे. तर हे त्याच्यापेक्षा अपग्रेड कॉलेज आहे, हे डिग्री कॉलेज आहे. आणि ह्याच्यातनं ज्या सगळ्या नर्सेस तयार होतील त्या सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये काम करणार. तर 100 मुलांच्या त्या BSc नर्सिंगला आपल्याला परमिशन मिळाली. आयुर्वेदिक हॉस्पिटल आयुषला देखील आपल्याला 30 बेडच्या मंजुरी मिळालेली आहे, ते देखील आपण सुरू करतोय. आणि काल मी सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा आढावा घेतला. त्या आढाव्यातनं समाधानकारक जे बघायला मिळालं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पूर्वी 2 वर्षापूर्वी जे आपण सांगायचो की आपली OPD ही 300-350 आहे, आता आपली OPD इन अँड ॲव्हरेज 850 पर्यंत गेलेली आहे. रविवारची फक्त ही OPD 130, 140, 150 पर्यंत असते. परंतु ज्यावेळी पाऊस सुरू झाला त्या पहिल्या 2 दिवसातली आपली OPD 1100-1200 होती. त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलवरचा विश्वास हा ग्रामीण भागातल्या जनतेचा प्रचंड पद्धतीनं वाढलेला आहे. 1127 सर्जरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाल्या मायनर, आणि 250 मेजर सर्जरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाल्या. त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलचं काल इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा गावी जाऊन बघितलं. त्यांना आवश्यक असलेल्या काही गोष्टी काल DPC मधनं मी मंजूर केलेल्या आहेत. हिमोफिलिया नावाचा जो एक आजार आहे त्याच्या इंजेक्शनला 50 लाख रुपये मी काल मंजूर केलेले आहेत. ऑर्थोपेडिक्ससाठी एक नवीन यंत्रणा लागते, त्यासाठी 20 लाख रुपये काल मी मंजूर केले. आणि ऑक्सिजनचा एक ॲडव्हान्स प्रकार द्यायचा जो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असतो त्याच्या यंत्रणेसाठी देखील काल मी पैसे मंजूर केलेले आहेत. त्याच्यामुळं आपलं सिव्हिल हॉस्पिटल, तिथले डॉक्टर्स हे अतिशय वेगवान पद्धतीनं ट्रीटमेंट करत आहेत. आणि त्याचा आउटपुट त्यांनी किती आपल्याला येऊन सांगितले मला माहीत नाही, पण आता इथे डीन सर पण आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं सिव्हिल हॉस्पिटल सुरू आहे. तसंच आपली ग्रामीण रुग्णालये जी आहेत ती देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. तिथं देखील आपली OPD वाढलेली आहे. लोक आरोग्याची सुविधा प्राप्त करण्यासाठी तिथे येत आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीनं सन्मानपूर्वक वागणूक मिळते. पण काल अजून एक महत्त्वाचा निर्णय सिव्हिल हॉस्पिटलला मी पालकमंत्री म्हणून घेतला आहे की जिथं महिलांचे वॉर्ड आहे त्या महिलांच्या वॉर्डमधला पुरुषांचा जो वावर आहे हा महिला पेशंटच्या परवानगीशिवाय करू नये अशा पद्धतीची SOP तयार करण्याचा निर्णय मी काल बैठकीमध्ये घेतला आहे. त्याच्यामध्ये जनरल महिला वॉर्ड जो आहे, महिलेला ॲडमिट करताना 3-4 नावं अगोदरच फॅमिलीची घ्यावीत आणि त्याच्यापैकी एखादा जर तिथे राहत असेल तर त्यालाच अलाव करावा. कारण मध्ये 15-20 दिवसामध्ये जे काही वातावरण तयार झालं होतं की महिलांच्या वॉर्डमध्ये काही लोक जातात, तिथं महिलांना त्रास होतो. आणि ICUमध्ये उद्या पालकमंत्री म्हणून मला जरी जायचं असेल तरी ICUचे सगळे प्रोटोकॉल जे आहेत मोठ्या हॉस्पिटलचे ते फॉलो करूनच गेलं पाहिजे अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन मी डीनना आणि CSना दिलेलं आहे. आणि हे पण मी त्यांना उदाहरण सांगितलं की हा वावर महिलांच्या वॉर्डमधला का थांबवला पाहिजे. तर महिलांवर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यावेळी काही तथ्य पाळायचे असतात, काही नियम पाळायचे असतात, ते 100% अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाळले गेले पाहिजे. हे नियमावली बनवावी, पालकमंत्री म्हणून मला दाखवावी आणि त्याची अंमलबजावणी सुरू करावी असं मी डीन आणि सिव्हिल सर्जनना सांगितलं. त्याची कारवाई देखील पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होईल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.